पतंग उडवण्यासाठी जो मांजा वापरला जातो त्याच्यावरती हायकोर्टानं बंदी लादलेली आहे, परंतु असं असताना सुद्धा सर्रासपणे अनेक ठिकाणी या जीवघेण्या मांजाचा वापर होत असताना आपण पाहतो। नाशिकमध्ये पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं, किंबहुना कारवाई केली असती तर एक तरुण जायबंदी होण्यापासून वाचला असता। नाशिकच्या ज्या बिर्ला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दीपक ठाकूर काम करत होता, त्याच हॉस्पिटलच्या ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। ही परिस्थिती ओढवली आहे नायलॉन मांजामुळे। दुचाकीवरून जात असताना दीपकच्या गळ्यात नायलॉनचा मांजा अडकला, त्यामुळे त्याचा गळा जवळपास 7 सेंटीमीटर पर्यंत चिरलाय। त्याच्या गळ्याला 40 टाके पडलेत। दीपकच्या गालावर आणि बोटांनाही जखम झाली आहे। त्याची जी मान आहे डाव्या बाजूला ते जवळपास 7 ते 8 सेंटीमीटर कट झालेली होती आणि त्याचा ट्रकिया विंड पाईप जे आहे ते पण व्हिज्युअलाइज होत होतं, म्हणजे ते पण इझिली दिसत होतं। तो जेव्हा गिळण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला गिळायला त्रास होत होता, त्याला थोडासा श्वास घ्यायला त्रास होत होता। रक्तस्राव खूप प्रमाणात झाल्याने त्याचं ब्लड प्रेशर पण कमी होतं आणि त्याला चक्कर वगैरे पण येत होते, पण तातडीने त्याच्यावरती उपचार केले। विशेष म्हणजे आठवड्याभरातील नायलॉन मांजामुळे घडलेली ही चौथी घटना आहे। नायलॉन मांजावर बंदी असूनही मांजाची सर्रास विक्री सुरू आहे। मेरा बच्चा डिप्टी को जा रहा था नासिक रोड, जाते समय बड़ा गांव पे मंजा उसको दिखा नहीं और गला कट गया। आप इस मंजे के ऊपर आरोप लगा के बंद किया जाए, क्योंकि हर साल घटनाएं मंजा से होती हैं। आता लोक एकीच्या चोरून लपून तिकडं याच्यामध्ये पतंगीच्या दोऱ्यांमध्ये यांच्यामध्ये सर्व चक्र्या बिकऱ्या लपून चोरून निघतात। तरी यांनी ज्यांनी कारवाई त्यांच्यावर करायला पाहिजे का, त्यांच्या कुठे मांजे ठेवले, कुठे दोरे ठेवले, नाही तर या अशा घटना अजून घटत राहतात। गव्हर्नमेंट काय करते व हे पोलीस लोक काय करत्या, म्हणजे काय असं काही करत्या का, काही घेत्या का, देत्या का, मांजावाल्यांना काही सोडून हे करत्या का काय। नाशिक पोलीस मात्र अजूनही कारवाईचीच भाषा करतायत। मागील वर्षी भी आम्ही यावरती कारवाई केली होती। एकूण 51 गुन्हे मागच्या वेळेस आम्ही दाखल केले होते। बाजारामध्ये जाऊन त्या संदर्भाने उत्पादन कोण करत असेल किंवा साठवणूक कोण करत असेल त्या संदर्भाने किंवा विक्री कोण करत असेल तर त्याप्रमाणे आम्ही झडती घेऊन संबंधित कायद्याची कलमं लावून आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। नायलॉनच्या मांजामुळे आजवर अनेकांचा मृत्यू झालाय। कोर्टानंही बंदी घातली आहे, मात्र तरीही नायलॉनचा मांजा सहज उपलब्ध होतो। संक्रांतीचा सण तोंडावर असल्यानं पतंगांना मोठी मागणी आहे। सण साजरे नक्की करावे, मात्र आपली पतंगाची हौस एखाद्याच्या जीवावर उठणार नाही याचा एकदा तरी विचार करायला हवा। प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।